आणि महत्वाची सूचना दोन्ही टीमने लक्षात घ्यायची आहेत. रिव्ह्यू टीम कडे नसणारे याची दक्षता घ्या. जर पंचांना अगदी थोडस जर मारून अगदी मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नोचा कॉल इथून आलाय पंचांच्या माध्यमातून. आणि धाव संख्या जर पाहिली तर एक न पुढे जात असताना कुठेतरी पंच एकच जाऊ ना. यस आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. अगोदरचा बॉल पाहिलं तर थोडस कदाचित हातातून स्किट व्हावं. आणि तो बॉल जर पाहिलं तर पूर्णपणे फ्लोर लेनचा होता. फुलटॉस बॉल त्यावर नो आली होती. आणि त्यानंतरचा जर बॉल पाहिलं तर हा डॉट आला. बॅक केले गोलंदाजांना, परंतु 3 धावा खर्चही केल्यात. आकाशामध्ये बॉल आहे, कॅचची संधी. यष्टीरक्षक पोहोचलेत बॉल खाली. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का टीम महालक्ष्मी चिंचवड संघाला मिळत असताना सूरज म्हात्रेचं थांबणं मैदानामध्ये फार महत्वाचं होतं. परंतु कुठेतरी पहिल्या षटकामध्ये मोठ्या स्ट्रोकच्या नादामध्ये विकेट आता स्वस्त्यामध्ये बाद होताना देखील पाहायला मिळतील. सूरज म्हात्रे सलामीवीर जोडी आणि सलामीवीर जोडीला आता तोडण्यामध्ये यशस्वी राहिल्यात पहिल्या षटकामध्ये. आणि मी तर म्हणेन श्रीराम चिंचवली संघाची अगदी सुरुवात चांगली झाली आहे. जरी गोलंदाजानं नो बॉल टाकला, त्यामध्ये कमबॅक त्यानं केलं. डॉट बॉल काढला होता. त्यानंतर जर पाहिलं तर पुढ्यामध्ये बॉल होता मारण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर सूरज म्हात्रे ते मात्र जेल बाद झाल्यात. परंतु प्रथम भोपी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु आता रोल सध्या बॅटिंग मध्ये तुम्हाला करताना पाहायला मिळतील. चांगला बॉल अचूक टेबर या बॉलला रिलीज केलं गेलं होतं. ऑस्ट्रमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. लेन चांगली पाहायला मिळाली आहे. सटीकता या गोलंदाजाकडे देखील पाहायला मिळाली आहे. धाव संख्या पाहिली तर 1 विकेटच्या नंतर 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. वाही बॉल चांगला परफ्यूम डिलिव्हरी. खांद्याचा वापर आता गोलंदाजानं केलाय. अगोदरचा बॉल जर पाहिलं तर पुढ्यामध्ये टाकले होते, परंतु त्यानंतर खांद्याचा वापर आणि बुद्धीचाही वापर सध्या गोलंदाजानं केलाय. प्रथम भूपी दाखल झाले होते 3ऱ्या क्रमांकावर, परंतु त्यामध्ये 2 डॉट. धाव संख्या 3. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल. सर पाठीमागे बॉल अदल असेल तर सिंगल असणार आहे. आणि यस इट्स डिक्लेअर. 1 धाव आहे. आणि एका धावेच्या साह्याने धाव संख्या संत गतीनं पुढे वाटचाल करताना पाहायला मिळते. ते महालक्ष्मी चिंचवड टीमच्या बाजूनं फर्स्ट विकेट डाऊन. आणि सत्र ही पहिला पाहायला मिळतो. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना किंबहुना जर धाव संख्या पाहिली ना तर 1 बाद असताना 4 धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली राहिली आहे श्रीराम चिंचवली टीम कडनं. प्रथम गोलंदाज जर पाहिलं तर प्रथमेश होते. आणि प्रथमेशनं काय कमालीची सुरुवात करून दिली आहे टीमला. ज्या आघाडीच्या गोलंदाजाकडनं अपेक्षा टीम करत असते ना, त्या अपेक्षावर जर पाहिलं तर खरा उतरला हा गोलंदाज. नो बॉल देखील पाहायला मिळालं. त्यानंतर त्या नो बॉलला कन्वर्ट डॉट मध्ये केलं. किंबहुना डॉट मध्ये नव्हे तर त्यानंतर विकेट मध्ये देखील कन्वर्ट केलंय. धीरज आहेत गोलंदाजी मार्कवर. आणि आता सध्या महालक्ष्मी चिंचवड टीमला इथून धीर देऊन जातील का. डॉट बॉलची सांगता झाली. सुरुवात दमदार राहिली आहे धीरजची. षटक क्रमांक 2. 3 षटकांचा हा सामना तुम्ही पाहताय. वाकी नेऱ्या पाठीमागे बॉल चाललाय. डिक्लेअर मध्ये 2 धावा प्रथमच्या बॅट मधून आले टीमसाठी, परंतु जर धाव संख्या पाहिली ना तर 1 बाद. महालक्ष्मी चिंचवड टीमची धाव संख्या 2ऱ्या षटकामध्ये 5 धावा पाहायला मिळतात. 5 धावा.
साठी धावले होते प्रथम भूपी, परंतु त्यांनाही सोडावं लागतोय मैदान. विकेट आणखीन एक गमावताना टीम पाहू शकता महालक्ष्मी चिंचवड संघ जे टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करत होते आणि किंबहुना जर पाहिलं तर पूर्णपणे संकटामध्ये सापडल्यात. नवीन खेळाडू राहुल घरत दाखल झाल्यात. धाव संख्या जर पाहिली तर 7 आहे आणि 7 मध्ये जे आघाडीचे खेळाडू होते ना ते मैदानाच्या बाहेर परतले गेल्यात. पहिला षटक हा फार निर्णायक होता. प्रथमेशनं काय स्टार्ट करून दिले आपल्या टीमला. राहुल गरजचा हा चांगला फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑनला थोडीशी चुकी घडली, चुकीला माफी नाहीये आणि बराच कालावधीनंतर एक दीर्घ श्वास घेणारा हा फटका पाहायला मिळतोय टीम महालक्ष्मी चिंचवड टीम साठी. आज जर पाहिला तर एक मोठा फटका राहुल गरजच्या बॅटमधून आलाय. चौकार पाहायला मिळालाय. जसा बॉल आला तो कापीटनं ट्रॅव्हल झाला होता, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले होते, तसा बॉलनं थोडीशी दिशा बदलली, फिल्डरला चकवलं आणि त्यानंतर सीमा रेषा ही ओलांडताना पाहायला मिळाला तो बॉल. धावा पाहिल्या तर या 4च्या मदतीने जाऊन पोहोचल्यात त्या 2 विकेट नंतर 11 या धाव संख्येवर. शेवटचं आणि महत्वाचं षटक आता कोणाच्या हाती सोपवलं जाईल श्रीराम चिंचवली टीमच्या माध्यमातून हे पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. पहिल्या षटकामध्ये कामगिरी प्रथमेशनं चांगली केली होती, त्यानंतर धीरज आले, त्यांनीही धीर अगदी पाहिलं तर चिंचवली टीमला दिलाय आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातूनही पाहायला मिळाल्या. परंतु शेवटच्या बॉलवर चौकार आलाय का इथून धावा बनताना पाहायला मिळतील महालक्ष्मी चिंचवड टीमच्या बाजूने. रोशन आहेत आणि त्यांच्या संवेद आता राहुल गरज या शेवटच्या षटकामध्ये का धुमाकूळ घालतील. चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. प्रसन्न आहेत गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्यासाठी पुढे चालले होते रोशन, परंतु नकार अखेरीच्या क्षणाला द्यावं लागलं कारण की फिल्डिंग तेवढी दर्जेदार पाहायला मिळाली लॉंग ऑफला. एकच धाव, एकाच धावेच्या साह्यानं धाव संख्या जर पाहिली ना तर 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळत्या. राहुल गरज जशा पद्धतीने मैदानावर दाखल झाला तारणहार भरून, आता त्याला तसंच लढावं लागेल या गोलंदाजाच्या विपरीत. प्रसन्न आहेत ज्यांना तिसऱ्या षटकामध्ये आणलं गेलंय. परंतु प्रसन्न टीमला प्रसन्न करून जातील कारण की क्लीन बॉल विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार निघाला होता धीरजच्या विरोधामध्ये, परंतु प्रसन्नही त्याचा बदला घेत असताना त्याला माघारी धाडलंय. विकेट क्रमांक 3 ही मैदानाच्या बाहेर परतलंय. धाव संख्या 12 आणि संकटामध्ये टीम महालक्ष्मी चिंचवड संघ. त्या संकटामध्ये कोणता संघ आणि कोणता खेळाडू आता बाहेर काढेल येणारा काळ निश्चितपणे सांगून जाईल. परंतु सोज्वल घरात आलेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल रिलीज केले त्या गोलंदाजानं. पहिल्या बॉलवर किंबहुना जर पाहिले तर सिंगल आली, परंतु त्यानंतर क्लीन बोल करण्यामध्ये यशस्वी राहिलेत आणि विकेट गमावले ते राहुल गरजनं. 3 विकेट आघाडीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर. आता मधल्या फलीतल्या फलंदाजांना डाव सावरण्याची वेळ आली आहे. वाई बॉल वेग पाहायला मिळाला, बुद्धीचा वापर, ऑफसाइड ती ऑप्शन बॉलला रिलीज केलं. अगदी जर पाहिलं तर एका स्टँड मारण्याचा प्रयत्न सोज्वल गरजचं होतं, परंतु अगोदरच रीड केलं होतं ते गोलंदाजानं आणि कमालीचा बॉल रिलीज केला. फुल लेनचा होता, डॉट बॉलची सांगता. अगदी जर पाहिलं तर तिसरा षटक 3 बॉलचा खेळ संपन्न, धाबा 12. मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क तेवढा चांगला नाहीये. एकच धाव. एका धावेने जर पाहिलं तर साम्राज्य उभा करण्याचा प्रयत्न सध्या राहिला टीम महालक्ष्मी चिंचवड संघाचा आणि त्या साम्राज्याला इथून नस्तनाबूत करतानाही पाहायला मिळाले गोलंदाज, कारण की चांगली गोलंदाजी राहिली आहे. जो स्टार्ट प्रथमेशने बिलून दिला होता ना तो शेवटच्या गोलंदाजानेही कायम ठेवलाय. वाई बॉल बुंद्यामध्ये खोदून काढलाय रोशननं. डीपला खेळाडू आहे, थ्रो तर चांगला केला एसटी रक्षक, परंतु ओव्हर थ्रो देऊन जातील धावा तब्बल या 3, कारण की 2 धावा धावून कंप्लीट आणि त्यानंतर ओव्हर थ्रो त्यामधील एक धाव. एक्स्ट्राची धाव फार मागणीशी राहू शकते येत्या कालावधीमध्ये, कारण की बरेचसे सामने पाहिल्यात ज्या एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव संख्या खर्च केली जाते ना त्या धाव संख्येने नेहमी संघ पराभूत होताना कित्येक मैदानावर पाहिल्यात. परंतु तसंच काय चित्र आज या शिरडोन नगरीमध्ये पाहायला मिळेल का या 2 संघांच्या मध्ये. अंतिम बॉल
टार्गेट सेट करणारा आहे, परंतु चाललाय बॉल डिक्लेअर झोन मध्ये. पहिला डाव तुम्ही पाहत होता आणि पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर श्रीराम चिंचोली टीमनं जर पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आमंत्रित केलं होतं बॅटिंगसाठी टीम महालक्ष्मी चिंचवड. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर धाव संख्या टोटल जमवले स्कोर कार्डवर 17. येणारे 18 बॉल आणि 18 धावींची गरज असणार आहे. चला टॉस साठी यायचं. सेकंड मॅच यानंतरची होणारी साई कृपा 11 त्यांच्या साई कृपा 11 शिरडोन आणि त्यांच्या विरोधात बाबू मांडे 11 तलेगाव वाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचं आहे, कारण की इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला टॉस साठी या. बाबू मांडे 11 तलेगाव वाडी. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये हा संघ मात्र तुम्हाला याच नावाने खेळताना पाहायला मिळालाय, परंतु त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर साई कृपा 11 शिरडोन हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक आणि साई कृपा 11 शिरडोन टीमचं कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि बाबू मांडे 11 टीम तलेगाव वाडी आपण टॉस साठी यावं. डे 1 आणि डे 1 मधील पहिला सामना तुम्ही पाहता, त्यामध्ये पहिली बॅटिंग केली, धावा बनवल्यात 17 आणि येणारे बॉल असतील 18 आणि त्या 18 बॉल मध्ये आता रोखायचं आहे श्रीराम चिंचोली टीमला इथून महालक्ष्मी चिंचवड टीमला. सिमिलर हे नावं तुम्हाला पाहायला मिळतील. चला आघाडीचे बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. जर पाहिलं तर 12 वाजून 52 मिनिटांनं ही स्पर्धा स्टार्ट देखील झाली आणि त्यामधील आता दुसरा डावाचा खेळ देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसरा सामना ही होताना पाहायला मिळेल. यानंतर बिग फाईट बाबू मांडे 11 तलेगाव वाडी आणि त्यांच्या विरोधात साई कृपा 11 शिरडोन. आणि त्यानंतर जर पाहिलं तर बाबू ऑफिशियल डीजे रुपेश सांगुर्ली त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर कैलासवासी संजय श्रीराम पाटील डोलगर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पालेश्वर पाले त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर आई एकवीरा कुडावे आणि त्यांच्या संवेद जर शेवटचा सामना पाहिला तर आरवी 11 चिंचवाडा पेन आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तलेगाव असा सामना होतानाही पाहायला मिळेल. चिंचोली टीम आपला तर एखादा खेळाडू इथे पाठवायचा आहे, कारण की खेळाडूंची नावं आम्हाला माहित नाहीये आणि प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे. आणि ही स्पर्धा जर पाहिली तर साईप्रीत लाईव्ह त्यांच्या माध्यमातून कव्हरेजही केले जाते आणि अपडेट्स आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं लागतो आणि त्यासाठी त्यांची नावं ही आमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. जाऊया टॉस कडे देखील. साईप्रीत लाईव्ह आणि टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील दोन कॅप्टन. एका बाजूला जर पाहिलं तर साई कृपा 11 शिरडोन आणि त्यांच्या विरोधात बाबू मांडे 11 तलेगाव वाडी. टॉस केला जाईल आणि टॉस जिंकलाय टॉस जिंकलाय चला टॉस विन टीम. चला साई कृपा 11 शिरडोन टीमनं टॉस जिंकलाय. जशी ही मॅच संपन्न होईल तसंच आपला जो काय डिसिजन असेल. चला बॉल द्यायचा आहे आयोजक. चला आयोजक बॉल द्यायचा आहे आणि चला टीम चिंचवलीचे एक खेळाडू चला प्लीज कॉपरेट करा. 10 आहेत, एक खेळाडू या जे तुमचा शेवटचा 10वा मेंबर असेल ना त्याला पाठवा. कारण की जर पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट असो अर्थात पावसाळी रबर बॉल स्पर्धा असो लाईव्ह स्पर्धा आहे आणि भरपूर मोठ्या दर्जाच्या देखील स्पर्धा तुम्हाला होताना पाहायला मिळतात. किंबहुना जर पाहिली तर सध्या पावसाळी रबर बॉल स्पर्धा रायगड जिल्ह्यामधील सर्वाधिक उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धाही होताना पाहायला मिळते. त्यामध्ये बरेचसे खेळाडू खेळताना पाहायला मिळालेत. आयकॉन असतील, ग्रामीणचे खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून देखील उपलब्ध करून दिलाय. आणि जर पाहिलं तर सध्या तुम्ही शिरडोन नगरीमध्ये आहात आणि
ग्रामीण अगदी पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रथम बोपी आहेत गोलंदाजी मार्कवर. येणारे बॉल 18, रोखायचे धाबा 18 आणि त्या धाबा चेज करण्यासाठी आघाडीची जोडी. चला विनंती आहे सगळ्यांना जे स्टेजवर आहे त्यांनी शांतता राखा प्लीज. चला विनंती आहे मंचावर आपण थोडस शांत राहायचं आहे. सलामीची जोडी आणि त्यामध्ये तोडले गेले कारण की खेळाडू जर पाहिलं तर अभिषेक हे खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फेस करत होते. प्रथम बोपीने चांगला बॉल रिलीज केलाय आणि त्यामध्ये जर पाहिलं तर गोल्डन डकचे शिकार 0 या धाव संख्येवरती बाद झाल्यात. परंतु त्यांच्या जागी जर पाहिलं तर उमेश हे खेळाडू दाखल झाले. त्यांच्या समवेत जर पाहिलं तर आकाश आहेत. आकाश यांचा जर विचार केला तर एक चांगले समालोचक देखील आहेत आणि एक उत्तम दर्जाची खेळी देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. आज प्लेयर म्हणून आज पाहिलं तर चिंचोली टीम कडनं ते खेळताना पाहायला मिळतील. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. टार्गेट ग्रुप तुम्ही पाहताय आणि या टार्गेट ग्रुपच्या अगदी चांगला बॉल होता शॉर्ट प्लेनचा. परंतु बॉल आणि बॅटचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. पाठीमागे चाललाय बॉल डिक्लेअर झोन मध्ये. विकेट नंतर ही पहिली धाव आल्या श्रीराम चिंचोली टीमच्या बाजूनं. विकेट नंतर एक धाव स्कोर कार्डवर पाहायला मिळते. आणि जर पाहिलं तर स्ट्राईक देखील रोटेशन झाले. उमेश होते स्ट्राईक एंडला परंतु आता त्यांना जावं लागेल नॉन स्ट्राईक एंडला. आणि जे आकाश होते नॉन स्ट्राईक एंडला त्यांना आता जावं लागेल स्ट्राईक एंडला. प्रथम बोपी आहेत. सातत्याने जर पाहिलं तर अगदी महालक्ष्मी चिंचवड टीमचं नेतृत्व सातत्याने करत आल्यात आणि पहिला षटक फार महत्वाचं राहील. चांगला बॉल पाहायला मिळाला परंतु राहुल गरत पाठीमागे आहेत आणि त्यांच्याकडनं थोडीशी चूक झाली आहे कारण की धावा रोखायचे आहेत. परंतु धाव आता इकडं पुढे जात असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल श्रीराम चिंचोली संघ 2 या धाव संख्येवर. पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या डावाचा विचार केला तर प्रथमेशनं काय कमालीची सुरुवात दिली होती चिंचवली टीमला आणि त्यांच्या विरोधामध्ये महालक्ष्मी चिंचवड टीमला थोडीशी पाठीमागे लोटले गेलं होतं. जणू का तसं चित्र पाहायला मिळेल का प्रथम बोपेच्या माध्यमातून. गोलंदाजी तर सध्या जर पाहिली ना तर चांगली होताना पाहायला मिळते कारण की धावा जर पाहिल्या ना तर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक महत्वाची विकेट देखील त्यांच्या नावी राहिल्या. आणि पहिला षटक हा फार निर्णायक राहणार आहे दोन्ही संघासाठी. आई बॉल चांगला पाहायला मिळाला. शरीराचा वेध बॉल न घेतलाय परंतु चोरटी धाव आता कंप्लीट केली जाईल. लेग बाईटचा इशारा दिला जातो आणि लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव एक कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या ही जाऊन पोहोचल्या 3 या आकड्यावर. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु जर बॉल पाहिला तर योग्य टप्प्यावर रिलीज केले होते ते प्रथम बोपीनं. दुसरा डाव तुम्ही पाहताय आणि दुसऱ्या डावामध्ये धावा चेंज करत असताना श्रीराम चिंचोली संघाला तुम्ही पाहताय आणि पहिला षटक संपन्न झालाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धाव फलकावर जमवल्या गेल्या. जो स्टार्ट खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर महालक्ष्मी चिंचवड टीमला गरजेचं होतं तो इकॉनॉमिकल षटक पहिला ओव्हरमध्ये प्रथम बोपीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यामध्ये आघाडीचा जो महत्वाचा खेळाडू होता अगदी जर पाहिलं तर अभिषेक त्याला बाद करण्यामध्ये ते यशस्वी राहिले. त्यांच्या जागेवर उमेश दाखल झाले होते. त्यांना तेवढा इम्पॅक्ट अद्यापपर्यंत या मॅच मध्ये टाकता आलं नाहीये आणि आघाडीला जर पाहिलं तर ओपनिंग साठी दाखल झालेले खेळाडू आकाश त्यांनाही सध्या तेवढं इम्पॅक्ट टाकता आलं नाहीये या मॅच मध्ये. परंतु सूरज आलेत गोलंदाजी मार्कवर इनॅक्शन मध्ये जर पाहिलं तर 2ऱ्या क्रमांकावर आणि त्यांच्याही हाती जर पाहिलं तर थोडीशी जबाबदारी सोपवल्या ती महालक्ष्मी चिंचवड टीमनं. वाई बॉल चांगला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावर बॉलला रिलीज केले गेले. जर धावा कमी असतील तर तुळशीची लढत होईल यात मात्र तील शंका नाहीये. पहिला बॉल पाहिलं तर डॉट आलाय.
येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये जर पाहिलं ना तर 15 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. जो ओव्हरऑल जर पाहिलं तर पहिल्या षटकामधील धाबा कव्हर होऊ शकतात जर या षटकामध्ये एखादा मोठा फटका आला तर, आणि ते खेचून आणावं लागेल फलंदाजाला. ओ यस, इट्स जाईल का बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहणं तेवढंच गरजेचं आहे. जजमेंट त्या ठिकाणी करतात फिल्डर, परंतु बॉल चाललाय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. जसा उल्लेख मोठा फटक्याचा केला होता उमेश यांच्या कानी अगदी शब्द देखील पडला आणि त्यांनी ठोकलाय. इथून षटकार आणि चिंचवली टीम आता एक मोठा श्वास घेईल, कारण की मोक्याच्या क्षणी मी तर म्हणेन हा षटकार आलाय. कारण की धावा येणं फार महत्वाचं होतं. ज्या ज्या विलीसला धावा चेस केल्या जातात ना त्या विलीसला बराच थोडासा ताण दडपण हे नेहमीच येत असतं फलंदाजांवर, परंतु या मोठ्या फटक्याने अगदी दडपण आणि ते रिलीज केले सध्या गोलंदाजावर. बॉल तर हवेमध्ये आहे. सूरज जज करतात तू तू मे कॉलिंग खराब, त्यामध्ये 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न नाही, या अंतिम क्षणाला नकार दिल्या. या 2च धावा मिळाल्या जातील आणि 2 धावेंच्या साह्यानं धाव संख्या ही टोटल जर पाहिले तर 11 या धाव संख्येवर जाऊन पोहोचल्यात. फक्त अवघ्या आता विजयासाठी जर पाहिलं ना तर 7 धावेंची गरज आहे. 11 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिला सामना आणि पहिला सामना जर पाहिलं तर श्रीराम चिंचवली टीमच्या बाजूने झुकतानाही पाहायला मिळतोय. ओ चांगला फटका कव्हरला मारला, परंतु हा फटका पाहावा लागेल. इट्स 6 बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. न ताकद आणि प्रॉपर टायमिंग या शॉट मध्ये पाहायला मिळाल्या. वेट केलं, वॉच केलं आणि नंतर पाहिलं तर बॉल अगदी पाठवले सीमारेषेच्या बाहेर. सायप्रीत लाईव्ह मध्ये तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, काय कमालीचा शॉट लगवलाय. इथून धाव संख्या जर पाहिली ना तर फक्त विजयासाठी एका धावेची आवश्यकता आहे. बॉल जर पाहिलं तर 7 अद्याप शिल्लक आहेत आणि त्या 7 बॉल मध्ये आता एका धावेची गरज आहे विजयासाठी श्रीराम चिंचवली टीमला. ओ बॉल जर पाहिलं तर इथून योग्य टप्प्यावर टाकलाय का? इट्स अ डॉट बॉल. सेकंड ओव्हर इथून पाहिलं तर संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 बाद 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. येणारे बॉल असतील 6 आणि कोणावर विश्वास दाखवला जाईल जर पाहिलं तर आदित्य मुंडे कदाचित सध्या प्लेइंग 11 मध्ये दिसत नाही आहेत आणि त्यांच्या जागी आता कोणाच्या हाती बॉल दिला जाईल. ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर सोचवल आहेत, राहुल देखील आहेत, परंतु जर गोलंदाजी पाहिली तर अपकमिंग यंगस्टर या गोलंदाजाला दिली गेली आहे अथर्व भोईर आणि त्यांच्याकडे जर पाहिलं तर बॉल सोपवला गेला. ओ चांगला फटका आकाश यांच्या पाठ मधना आणि जर पाहिलं तर MS धोनी स्टाईल सामना फिनिश. आणि या पहिला सामना तुम्ही जर पाहिलं विरोधात होतं महालक्ष्मी चिंचवण टीमच्या श्रीराम चिंचवली टीम. हा सामना मात्र तब्बल 18 धाव संख्येनं विजय संपादित करत असताना तुम्ही पाहू शकता. आणि या स्पर्धेतला पहिला संघ महालक्ष्मी चिंचवण संघ बाहेर होताना पाहायला मिळेल. हार्ड लक टीम, परंतु कॉंग्रॅच्युलेशन टीम चिंचवली.